तू सुख करता तू दुःख हरता तू करता आणि करविता तू करता आणि करविता मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया 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 गणपती बाप्पा मोरया। छातीचे लेवल झाले थोडीशी, छाती जास्त शार्प झाली ती कमी करा। साई देवीच्या पदस्पर्शाने पवित्र आणि पुण्य झालेल्या या शिर्के कडुवाडीच्या भूमीस प्रथमतः साष्टांग अभिवादन करतो। या ठिकाणी बघा आज या कडुवाडीमध्ये भैरी माऊलीचा उत्सव आणि त्या उत्सवानिमित्तानं आज त्या परमेश्वराचं नामस्मरण आणि ते जमलेल्या
रसिकांचं मनोरंजन या एकमात्र हेतूने आमने सामने रंगीत संगीत 2020 डबलबरी भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आणि त्या निमित्तानं आज आम्हा दोन भुवांची या ठिकाणी आज निवड करण्यात आली। मी स्वतः भुवा साहिल सूर्यकांत पारकर, मुक्काम पोस्ट छोटाघाट, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी मला जे पकवान साथ करतायत सन्माननीय सुप्रसिद्ध पकवानकार आणि माझे परम मित्र मयुरेश राऊळ, त्याचप्रमाणे या ठिकाणी डलाकाला साथ करतायत ते सन्माननीय श्री आमच्या सिंधुदुर्गातील आणि माझ्याच गावातील रत्न सन्माननीय श्री भावेश लाड, त्याचप्रमाणे माझ्या कोरसमध्ये उपस्थित माझे विद्यार्थी सन्माननीय श्री सिद्धार्थ लाडबुवा, आमचे लाडबुवा, त्याचप्रमाणे या ठिकाणी माझे मार्गदर्शक सन्माननीय श्री मिलिंद आमची छोटी भाडीय बुवा, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी माझा समस्त कोरस मंडळी तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या रात्री पुरते माझे प्रतिस्पर्धी बुवा म्हणून ज्यांची निवड करण्यात आली ती सन्माननीय आमच्या सिंधुदुर्गातील एक नामवंत भजनी बुवा आणि खरोखरच अतिशय सुंदर भजन, समाज प्रबोधन आणि त्यातून मनोरंजन असा एकत्रित त्रिवेणी संगम म्हणण्यात काही हरकत नाही। श्री पडेकर प्रासादिक भजन मंडळ भादवली देवगड सन्माननीय भजन सम्राट मला गुरुस्थानी असे अखिलेश अनंत फाळके बुवा, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतोय, त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे अशी आई रासाई देवी चरणी माझ्या गांगोबावली चरणी प्रार्थना करून त्यांना पकवान साथ करतायत सन्माननीय श्री आमचे परम मित्र अक्षयजी मिस्त्री, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन लगातार साथ करतायत सन्माननीय श्री प्रथमेशजी मांडवकर आणि भुवांचा समस्त कोरस मंडळी तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन या आपले सामने बाजीसाठी ज्यांनी माझ्याशी फोनद्वारे संपर्क साधला ते आमचे परम मित्र सन्माननीय श्री ओमी प्रोडक्शन या YouTube चॅनलचे स्वतः मालक प्रथमेशजी साळुंखे यांच्या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। त्यांनी या वारीसाठी संपर्क साधला, त्यांना उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे। त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व माता भगिनींच्या चरणी नतमस्तक होऊन उपस्थित ज्येष्ठ आणि श्रेष्ठांचे आशीर्वाद घेऊन या भजनरूपी सेवेसाठी अतिशय सुंदर अशी साऊंड सर्व्हिस मला लाभलेली आहे। सन्माननीय श्री अजयजी पवार दादा, त्यांच्याही चरणी नतमस्तक होऊन त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना उदंड आणि निरोगी यश प्राप्ती होऊन अशी प्रार्थना करून जमलेल्या माझ्या तमाम भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदैवता आई गांगोबावली चरणी नतमस्तक होऊन विद्येची देवता सरस्वती मातेला विनम्र अभिवादन करून अखिल विश्वाच्या आराध्य दैवत गणपती गजाननाला वंदन करून महाराष्ट्राच्या आराध्य दैवत ओ ब्राह्मणपती पालक परस्त्री समाते समान मानणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून या आमने सामने रंगीत संगीत 2020 वारीला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र, जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। अतिशय सुंदर जोडी निवडणार आज खरोखरच या ठिकाणी प्रथमच या आचिर्णे गावात आज मी आलोय। भुवनचे बारे झाले असतील पण खरोखरच या ठिकाणी आज येऊन एवढं समाधान वाटलं, म्हणजे आज जी आपुलकी या कडूवाडीने आज जी जपली, आज आलो तेव्हा नॉनव्हेज जेवण होतं पण आम्ही जेवलो नाही, आम्ही व्हेज आज खायत नाही, पण दादाने आज खरोखरच आपल्या डब्यातली अर्धी भाकरी माझ्या ताटात वाढली। आज खरोखरच आज अर्ध आयुष्य तुमचं झालं, एकदा जोरदार टाळ्या दादांसाठी झालं पाहिजे। आज ही खरी आपुलकी आणि माणुसकी आज या कडूवाडीने जपली, म्हणजे आपल्या ताटातील जेवण आज ते दुसऱ्यांना देणं इतपत आज त्यांची पात्रता आहे। आज खरोखरच आयुष्यात तुम्हाला परमेश्वर कधीच कमी पडू देणार नाही।
मी माझ्या गांगोमाऊली चरणी प्रार्थना करतोय तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य लाभू दे ईश्वरा चरणी प्रार्थना करून बघा जोडी अगदी जबरदस्त निवडलास म्हणजे माझी आणि मुलांची आज पहिलीच बाई आहे प्रथमच आज आमने सामने आणि अखिलेश माळके म्हटल्यावरती आज सळसळता वादळ येताना पाऊस बिऊस घेऊन येईल भरपूर गेल्यावर आणून सोडल्याने तो गेलो तो विषय वेगळा पण काय टेन्शन नाही मग आज खरोखरच ही बारी ठरून 4 दिवस झालं आणि या आज बारी होती दुसऱ्या ठिकाणी पण आज शिफ्ट बारी नाही झाली बुवा आज त्यांनी इलेवर सांगितलं की बारी होती दुसरीकडे पण पावसामुळे आज ती बारी कॅन्सल होणार होती पण ती बारी आज या सभा मंडपात घेण्यात आली म्हणजे खरोखर सलाम करतो तुमच्या कार्याला आणि अशीच कार्य आज तुमच्याकडून घरात राहू दे अशी आई रासाई देवी चरणी माझ्या गांगोमाऊली चरणी प्रार्थना करून आज तुमच्यासाठी सांगेन अरे आले किती गेले किती संपले भरारा आले किती गेले किती संपले भरारा संपला नाही आणि संपणार नाही या चिरणे कडूवाडीचा लढा या चिरणे कडूवाडीचा लढा या चिरणे कडूवाडीचा लढा अरे सूर्य कुणाला झाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही अरे सूर्य कुणाला झाकत नाही डोंगर कुणाला वाकत नाही या कडूवाडीच्या पोरांच्या नादाला तो लागला ते फोडल्याशिवाय त्याला ठेवत नाही ते फोडल्याशिवाय ते ठेवत नाही आज याच वेळा बघा शून्यातून शून्य गेले उरले शून्य शून्यातून शून्य गेले उत्तर आले शून्य आज हे कडूवाडीतील लोक आज भजन रसिक म्हणून लागले हेच आमचं 2 भुवांचं पुण्य हेच आमच्या 2 भुवांचं पुण्य बघा प्रथमतः भजनाला सुरुवात करतो कारण रूपावली आणि भजन एकत्र घेऊन जास्त वेळ घेणार नाही कारण बारी चालू झाली आहे तशी 11 वाजता टायमिंग होतो 9 असो प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया 100% मनोरंजन करणार तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात लोकांची गर्दी किती आहे याच्यापेक्षा लोक गर्दी किती आहे ही आज महत्वाची आज वाडी कितीही मोठी असू दे पण आज या ठिकाणी आज तुम्ही उपस्थित आहात त्याच खरोखरच या वाडीचे खरे सेवक आणि सलाम करतो तुमच्या कार्याला तुमच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी भुवांच्या चरणी नतमस्तक होऊन कसा सर्वसाधारण माणसा ऐकणारा माणूस नाही म्हणजे भारी अखिलेश माळके म्हटल्यावरती आज प्रथमेशने फोन केलाय अखिलेश माळके समोर ठेवायचं तुला ठेवा काय टेन्शन नाही अगदी मोठ्या भावाप्रमाणे आहे नक्की सांभाळून घेतील आणि खरोखरच बुवांची प्रवृत्ती सुद्धा तशी अतिशय सुंदर बुवांची बारी सुद्धा आमच्या चवट्यावरती झालेली आहे संदीप पुजारी बुवांबरोबर त्याच्यामुळे बुवांच्या बाऱ्या ऐकून आज मोठं झालोय बाकीचा पुढे मोठं झाले म्हणून बोलायचं सोडतले नाही टेन्शन नाही 100% मनोरंजन करणार प्रथमतः भजन करूया भजन परंपरेने चलूया परत भजनाशिवाय दुसरं साधन नाही प्रथम भजन करूया थोडस बाकी इफेक्ट सोडा अजून एक व्हॉइस कट होऊन देतो अतिशय सुंदर साऊंड सर्व्हिस एकदा आमच्या पवार दादांसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत कारण ते पवार आहेत कधी गेम फिरवते ते सांगता येत नाही आमचे सगळे नाडगे पुढे त्यांच्या हातात होते पवार मात्र ब्रँड माणूस आणि बरोबरच सुंदर साऊंड सर्व्हिस झालं तुमच्या चरणी नतमस्तक होतोय चढता माणूसच समोर तापडता बरं मोहितला असता हार्मोनियम गायला थोडंसं इको आता थोडं इको सोडा व्हॉइस पण फक्त होऊन देऊ नको बाकी इफेक्ट सोडा
सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण करूया, कारण भजन आणि रूपावळी एकत्र घ्यायला सांगितलेले. जास्त वेळ घेणार नाही, पण 100% आज भजनाच्या परंपरेतून प्रथमतः चलूया आणि या भजनाच्या माध्यमातून 100% भजन, त्या भजनातून प्रबोधन, प्रबोधनातून मनोरंजन, एवढं 100% आज तुमच्यापर्यंत पोहोचू देणार. कारण आज आम्ही दोन्ही बुवा विदाउट गुरुचे बनावटचे नक्कीच नाही. 100% आज दोन्ही बुवा, आज मी पण, आज अखिलेश फाळके बुवा पण आपल्या गुरूंच्या चरणाशी लीन होऊन आज एक परमेश्वराचं नामस्मरण करतोय. आणि आज खरोखरच या ठिकाणी महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी तुम्हा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतोय. आज दोन्ही बुवांकडून 100% ग्वाही देतो की असा कोणताच शब्द आमच्या मुखातून निघणार नाही की तुमच्या कानावरती हात येईल. उद्या कसा तुमची चर्चा असतील इथे बावड्या, काय तो आणलेला आहे देवगड सुनशी, अजिबात नाही. देवगडवाला कधी पडायचो नाही, पण माझ्या मुखातून 100% आज जर चुकून शब्द बाहेर पडला आणि पडणार नाही एवढी 100% गॅरंटी आज दोन्ही भुवांकडून देतोय. कारण बघा, आज हे जे भजन आपण करतोय, परमेश्वराचं नामस्मरण करतोय, आज या कलियुगामध्ये बघा आज नामस्मरण सगळ्यात श्रेष्ठ आहे. कारण कलीचा अवतार बघा कसा आहे, एका हातामध्ये कली लिंग धरून आलाय आणि दुसऱ्या हातामध्ये त्याची जिभ आहे. म्हणजे आज काम वासना आणि आपली जीभ या दोन गोष्टींवरती जर आपला कंट्रोल असेल तर हा परमार्थ आपण साध्य करू शकतो. आणि त्यापासून जर वाचायचं असेल तर परमेश्वराच्या नामस्मरणाशिवाय दुसरं साधन नाही. मनोरंजन कोण होतं, पण थोडक्यात कसा सुरुवात झाल्यावर काहीतरी तुमका चांगला सांगा भाई, नाही तर म्हणशाल कसा रामकृष्ण रे तुमच्या भजनात आज सगळ्यात महत्वाचं आहे. कारण भजन म्हणजे काय, भ म्हणजे बजावा, ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा. भजन म्हणजे काय तर भक्ती रसातून जनमानसापर्यंत नतमस्तक होण्याचं एकमात्र साधन म्हणजे भजन. एकदा श्रीकृष्णाला अर्जुनाने विचारलं, अरे श्रीकृष्णा, आज जो मनुष्य भजन करतोय, पूजन करतोय, कीर्तन करतोय, तो सुद्धा तुझ्या चरणापर्यंत लीन होतोय, म्हणजे ते का सुद्धा मरण असा. आणि जो मजा मारता
तुला झुंडारता तो सुद्धा तुझ्या चरणापर्यंत लीन होणार आहे. त्यावेळी श्री कृष्णाने अर्जुनाला उत्तर दिलं. आज समोरच भगवद्गीता ठेवलेली आहे, त्याच्यामुळे बोलताना चांगलाच बोलावं आहे, अजिबात तूक लावून जमायची नाही. त्यावेळी श्री कृष्णाने अर्जुनाला उत्तर दिलं, अरे पार्था, ज्यावेळी एखादी मांजर उंदराची शिकार करते, आपल्या तीक्ष्ण दाताने त्याचे तुकडे तुकडे करून तो उंदीर भक्ष्य करते, पण त्याच दाताने तीच मांजर ज्यावेळी आपल्या पिल्लांना उचलते त्यावेळी ते दात त्या मांजरीच्या पिल्लांना लागत नाही. हाच फरक त्या परमेश्वराच्या नामस्मरण करण्यात आणि न करण्यात आहे. सुरुवातीपासून जरा चांगला देव बघूया, करूया. प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण अगदी फास्ट मध्ये लाईट काय उडता, त्याच्यामुळे पर्याय नाही. असून दे, भजनाला सुरुवात करतोय. लगेच रूपाने घेणार, जास्त वेळ घेणार नाही. छातीची थोडी लेवल दे. काय माझ्या औषधी लाईटी आता तरी जाऊ नको गेली तुमचा बोलताना. मेहरबानी कर, कोणची काय अडसात नडसात ते आज तुझ्या चरणाखाली ठेव. बुवांची चांगली कर्म, माझी चांगली कर्म, ते कर्म तुझ्या चरणापर्यंत घे आणि आता जाऊ नको फक्त. शांत कमी करा, हार्मोनियम शांत झाले कमी करा, थोडी लेवल कमी करा हार्मोनियम. दिव्य सोहळा पाहुणी डोळा देव माऊली माऊली झाला, रंगी रंगला जीव रंगला, भुवई आनंदी आनंद झाला. दिव्य सोहळा पाहुणी डोळा देव माऊली माऊली झाला, रंगी जीव रंगला, भुवई आनंदी आनंद झाला. माऊली मोठी एक कंठाई,
करू काय? हो चालेल.
चालू